You said never let me go. 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 श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार. तर सकाळी उठून झाडू पोछा वगैरे झालेला आहे माझा, आणि चहा वगैरे सुद्धा घेऊन झालेला आहे, कारण की चहाशिवाय तर माझं होतच नाही. आणि वरतून आज उपास आहे. तर मग मी चहा वगैरे घेतला आणि किचनमध्ये आली. तर म्हटलं काय बनवावं, तर काय बनवा. तर विचार केला. मग मुलीच म्हणाल्या, मम्मी मेथीचे पराठे करून दे, त्यांना मेथीचे पराठे खूप आवडतात. तर मेथीचे पराठे, मग मी म्हटलं चल मेथीचे पराठेच करूया. तर मग कणिक वगैरे मळून घेतली, नाही पोळ्या टाकून घेते म्हटलं. अगोदर म्हटलं सगळं किचनचा आवर करते, पोरींना शाळेत पाठवते, त्यानंतर मग पूजा वगैरे करते. पूजेचं मी पूर्ण सामान वगैरे काढून ठेवून दिलं आहे मंदिराजवळ. आणि पटकन म्हटलं टिफिन बनवून घेते, कारण की मग पूजेच्या पहिलेच कामं केले तर बरं होणार. पूजेला आपण निवांतपणे बसू शकतो. निवांतपणे बसू शकतो आपण पूजेला, कारण की पूजेसाठी शांत मन शांत असणं खूप आवश्यक असते. तेव्हाच आपण एकाग्रतेने पूजा करू, म्हणजे शांततेने पूजा करू शकतो. आणि इथे बघा माझा एक पराठा झालेला आहे, ते शेकून घेते. तर इकडून फरमाईश पण आलेली आहे की मम्मी झालं का पराठा, मला एक दे. तर मी म्हटलं हो, सकाळी काहीतरी म्हणजे पोटात मुलींच्या पोटात गेलेलं बरं आहे, कारण की पुष्कळ त्यांना इथून जायलाच 1 तास वगैरे लागतो शाळेत. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना काहीतरी थोडं काही ना, पण थोडं तरी 2 बिस्कुट तरी घरून खाऊन पाठवा. तर बघा अशाने प्रेस करू मी छान पराठा. आणि याच्यासाठी फुगत नाही आहे पराठा, कारण की याच्यामध्ये ओवा वगैरे आहे, थाडे ओवा वगैरे आहे, त्याच्यामुळे ते फुगत नाही आहे. आणि आमच्याकडे जास्त असं थोडासा जळलेलाच आवडतो. बघू शकता तुम्ही, असं जास्त शिजलेला पराठा जास्त हे करतात. आणि पराठे वगैरे करून घेतल्यानंतर मी आले उंबरठा लेपनसाठी. उंबरठा सकाळीच पुसून घेतलेला होता मी, जेव्हा फरशी पुसली तेव्हाच उंबरठा पुसून घेतलेला होता. आणि त्यानंतर मी उंबरठा छान लेपन करून घेतला. आणि मला उंबरठा माहीत नाही, पण उंबरठा लेपन करायला खूप फार आवडते. तर आणि उंबरठ्याची तुम्ही हळद वेगळीच ठेवा. जेव्हा आपण उंबरठा लेपन करतो त्याची हळद तुम्ही वेगळी ठेवा, हातबोटाची नको ठेवा. तर बघा ह्याप्रमाणे उंबरठा लेपन करून घेतलेला आहे. आणि उंबरठ्यावर रांगोळी बघा किती सुरेख, पिवळ्या कलरवर पांढरा आणि लाल कलर इतका उठून दिसतो ना, की त्याचं म्हणजे अंगठी संगती वेगळीच आहे. पिवळा आणि लाल आणि पांढरा ह्या रंगांची ना अंगठी संगती खूपच वेगळी आहे. तर बघा अशा प्रकारे मी छान रांगोळी घालून घेतलेली आहे. आणि मधातसुद्धा अष्टकमल काढून घेतलेला आहे. आणि अष्टकमल तुम्हाला माहीत आहे लक्ष्मीला खूप प्रिय आहे. पिवळी हळदसुद्धा लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आणि ह्याच गोष्टी राहतात की छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो ना, त्यांनीच आपल्या घरी लक्ष्मी येत असते. आपण लक्ष्मीला यासाठी, तिच्या स्वागतासाठी जे काही होणार ते करा तुम्ही. तर जे छोटं मोठं काही ना, मोठं जरुरी नाही की तुम्ही मोठंच करा, पण ज्या ज्या गोष्टीमुळे आपल्याला वाटते, आपल्याला सुद्धा खुशी होते, चांगलं प्रसन्न आपल्याला पाहून प्रसन्नता वाटते, तसंच महालक्ष्मी मातेला सुद्धा पाहून प्रसन्नता वाटते. तिच्या आगमनासाठी आपण हे सगळं करत असतो. आणि एक रांगोळी म्हटलं तर एक पॉझिटिव्हिटी घरात येते, आणि हळदीच्या लेपनाने सुद्धा पॉझिटिव्हिटी घरात येते आणि निगेटिव्हिटी बाहेरच राहते. आणि हळदी उंबरठ्याचं लेपन करणं खूप म्हणजे आवश्यक पण आहे, कारण की ते लक्ष्मीकारक असते. तर बघा ह्याप्रमाणे मी छान उंबरठा लेपन करून घेतलेला आहे. तुमच्याकडे मार्बलचाही म्हणजे मार्बल फरशीची सीट पण लागलेली असणार, तरी तुम्ही त्याच्यावर थोडी ना थोडी हळदीचं लेपन करून घेत जा. आणि अशी माझी आजचे उंबरठा लेपन करून झालेले आहे. तर तिथेच मी दरवाजा स्वस्तिकसुद्धा काढून घेतलेला आहे.
आणि बघा काल आणि थोडीशी मी ग्रेव्ही, ठीक आहे थोडंसं काहीतरी वेगळंच करावं म्हटलं तर थोडंसं खाली पण रंगवून घेतलेलं आहे उंबरठ्याला मी थोडंसं. तर बघा माझा उंबरठा किती सुंदर आणि सुरेख वाटत आहे, आपल्यालाच पाहून इतकं प्रसन्न वाटत आहे. तर देवाला पाहून पण सुद्धा प्रसन्न होणार, आपल्या घरी जे पाहुणेसुद्धा येतात त्यांना पण पाहून खूप प्रसन्नता वाटणार. आणि तिथून मी आलेले आहे मग आपल्या पूजेकडे वळण घेतलेले आहे. आणि दिवा बघा, दिवा लावून घेतलेला आहे अगोदर आणि त्याच्यानंतरच मी देव उचलणं सुरू केलेले आहे. तर प्रत्येक देव अगोदर एक एक देव उचलून घेते मी छान, त्यांच्या हार माळ जे आहे वस्त्र त्यांचे काढून घेते. माझं मंदिर म्हणजे तयार व्हायचं आहे, मी चौरंगावरच देव मांडलेलं आहे कारण की माझं घराचं नवीन काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मंदिर बनवलं नव्हतं की म्हणजे अंदाज लागासाठी. तर आम्हाला इथे आता मंदिर बनवून घ्यायचं आहे, पण थोडं वेळ आहे कारण की बाकीचे कामं झाल्याशिवाय आम्ही दुसरं काम करू नाही शकणार. आणि मंदिराचं असं आहे की आपलं व्यवस्थित माप, व्यवस्थित जागा सगळं विचार करूनच आपण मंदिर करणार, कारण की मंदिर असं राहते एकदा केलं तर ते आपल्याला तेच टिकून राहते. म्हणून सध्याचे मी देव चौरंगावरच मांडून घेतलेले आहेत. आणि इथे बघा सगळे देव मी धुवून घेत आहे, त्यांची आंघोळ घालून घेत आहे. तुम्ही म्हणणं इतक्या स्पीडनी, पण ते स्पीड वाढवलेली आहे मी म्हणून ते स्पीडनी दिसत आहे तुम्हाला. तर मी प्रत्येक देव धुताना त्या देवाचे मंत्रोच्चार करत असते. कवड्यासुद्धा तुम्ही धुवून घ्या, कारण की कवड्या आपण आणून ठेवणं असं नको करा की आपल्याला वाटलं छान वाटलं कोणतरी ठेवलं आहे कुणाचं तरी पाहून आपण ठेवत आहोत, असं नको करा. कवड्या तुम्ही आणल्या आहे तर त्याची सुद्धा तुम्ही सेवा करा. तुम्ही प्रत्येक कोणतीही वस्तू आणा देवाची, पण त्यांची सेवासुद्धा करावी लागते. तर बघू शकता मी इथे कवड्या गणपती बाप्पाला पण आंघोळ घातलेली आहे आणि छान पुसून घेत आहे त्यांना आणि त्यांना पुसून त्यांच्या जागेवर ठेवून देते. असा मी मुकुट आणलेला आहे गणपतीसाठी. तर गणपती बाप्पांना असा मुकुट घातलेला आहे, पण तो थोडा छोटा झालेला आहे, पण काही नाही हरकत, त्यांना होत आहे तो व्यवस्थित. आणि कृष्ण बाळाला मी बघा असे छान मस्त कानातले घालून दिले आहे मोत्यांचे आणि खूपच छान वाटतात मोत्यातले. मला मोत्यांचे कानातले माळा खूप आवडते, मला पर्सनली खूप आवडते. तुम्हाला आवडते का नक्की सांगा. तर असे छान मस्त त्यांना कानातले घालून घेतले आहे. नवीन माळ आणली होती मी, तर ही माळ स्वामींना नाही झाली, स्वामींना खूप मोठी होत होती, स्वामींसाठी आणली होती मी, तर स्वामींना खूप मोठी झाली. तर मी म्हटलं मग कृष्णांची माळ जुनी झाली होती तर कृष्णालाच घालते, स्वामींसाठी मी पुन्हा कुठे जाणार तर घेऊन येणार छान माळ छोटीशी. तर बघू शकता तुम्ही कृष्ण बाळाला ॲडजस्ट करू लावावं लागत आहे. तर परफेक्ट जेव्हा बसणार तेव्हाच व्यवस्थित वाटत असते. तर बघा आता परफेक्ट बसलेले आहे आणि कृष्ण बाळाला मी त्यांच्या ठिकाणी ठेवून दिलेलं आहे जागेवर. ही माझी अन्नपूर्णा देवी आहे. तर बघू शकता तुम्ही सगळे देव अशी मांडून घेतलेले आहे. आणि शंकराची पिंड तुम्ही अशी साधी नुसती फक्त पिंड ठेवा, कारण की तुम्ही यांच्यासोबत नंदी नाग हे नको ठेवा, कारण की ते मंदिरात असते. नंदी आणि नाग जे फणीवाली पिंड राहते ते मंदिरातच असते, ती घरी नसते, ती पिंड घरी नाही ठेवायची आणि साधीच पिंड घरी ठेवायची. तर बघा अशी मी आता कासवची वगैरे पूजा करून घेतलेली आहे. आणि हे माझे स्वामी महाराज, स्वामी महाराज आहे. आणि एक वस्त्र स्वामी, मी मूर्ती लहान आणल्यामुळे नाही का थोडंसं प्रॉब्लेमच होतो वस्त्र वगैरे घालायला. तर बघा वस्त्र वगैरे घालायला थोडासा प्रॉब्लेमच होतो. तर मी सगळं अगोदर चेक करते व्यवस्थित कसं बसणार आहे, काय बसणार आहे. अगर व्यवस्थित नाही बसलं तर मी पुन्हा काढते त्याला आणि मग पुन्हा त्याचं म्हणजे पुन्हा दुसरं घालून बघते. तर बघू शकता आता मी यांना म्हणजे वस्त्र घालून बघितलं आहे, व्यवस्थित केलं त्याला. आणि
हिना अत्तर लावून घेत आहे स्वामींना, कारण की स्वामींना हिना अत्तर खूप आवडायचा. तर मी ही बॉटल नाही का मी अक्कलकोटवरूनच घेऊन आलेली होती सोबतच तेव्हा, कारण की इथे कुठे बघत बसणार आहे, मग मी तिथेच घेऊन घेतलेली होती अक्कलकोटला. तर बघा स्वामी महाराजांना मी असं व्यवस्थित म्हणजे वस्त्र वगैरे घालून त्यांना त्यांच्या जागेवर बसवून घेतलेलं आहे. आणि मी जेव्हा मंदिर करणार तेव्हा व्यवस्थित जागा स्वामींची एक जागाच बनवून घेणार आहे स्वामी महाराजांसाठी. आणि ही गौमाता आहे. ही गौमाता आम्ही पंढरपूरला गेलो होतो तिथून आणली मी, कारण की म्हणजे आपण म्हणतो कुठे पण तुम्ही देवस्थानाला जा, तिथून काही ना काहीतरी एक म्हणजे नामना घेऊन या. एक म्हणजे बघा आता मी पंढरपूरवरून आणली तर एक नामना आहे. अगं मी पंढरपूरला गेलती तर पंढरपूर म्हणून हे आणलं होतं. म्हणजे काही ना काही तीर्थाच्या रूपाने तुम्ही कोणतीही एक वस्तू तरी ती म्हणजे कमी पैशाची का नसो, महाग असो कमी असो, पण तुम्ही घेऊन नक्की या. आपण प्रसाद तर आणतोच, पण एखादी वस्तूसुद्धा घेऊन या तिथून तीर्थस्थानावरून. तर बघा कवड्या वगैरे मी धुवून घेतलेल्या आहे छान. आणि कवड्या ठेवताना सुद्धा मी महालक्ष्मी मातेचाच उच्चार करत असते, मंत्र म्हणत असते मी. आणि कवड्यासुद्धा आपण आणून असे ठेवून नको द्या, त्यांनासुद्धा आंघोळ करा, त्यांना हळदी कुंकू लावा, त्यांचीसुद्धा सेवा करा, कारण की कवड्या ह्या लक्ष्मीकारक असते. आणि हे आहे देवाचं पाणी. तर बघा दोन्ही पाणी मी मिक्स करून ठेवून देते आणि घरात सर्वांना मी पाणी देते. तुम्ही सुद्धा तसंच करा, कारण की हे देवाचं पाणी राहते, रातभर त्याच्यात राहते. आणि सकाळी तुम्ही आपल्या घरातल्या परिजनांना सगळ्यांना थोडं थोडं म्हणून तीर्थ म्हणून तुम्ही द्या. तर एक माझा चांदीचा प्याला आहे आणि स्वामी महाराजांचा तांब्याचा आहे. आणि चांदी आणि तांबं आपल्या शरीरासाठी याच्यातलं पाणी खूपच म्हणजे खूप छान राहते. तर बघा ह्याप्रमाणे माझी पूजा वगैरे झालेली आहे. आणि आता आपली मांडणी आहे, आता आपली रोजची मांडणी झाली आहे देवाची. आणि आता मांडणी आहे आपली महालक्ष्मी मातेची मार्गशीर्ष महिन्याची. तर बघा इथे मी अष्टकमल काढून घेत आहे, कारण की अष्टकमल हे देवीचं म्हणजे देवीचं स्थान आहे. तर बघा अष्टकमल काढून घेतलेलं आहे. आणि असे मी पानं मांडून घेत आहे. अगोदर दिवा प्रज्वलित करायचा, कधीही कोणतीही पूजा मांडायच्या अगोदर दिवा प्रज्वलित करायचा. अग्निदेव साक्षी असं म्हणतो ना आपण, तसंच आहे. अग्नीला साक्षी मानून सगळी पूजा करायची. आणि ते अग्निदेवाला तसा आशीर्वादच आहे की माझ्या म्हणजे पूजेच्या अगोदर तुझा म्हणजे अग्नीचंच हे आहे. कारण की आपण बघा कुठे पण कार्यक्रम हवन वगैरे करतो तर आपण अग्नी साक्षी म्हणतो, पहिले अगोदर दिवास लावतात. तर अशी मी कलशाच्या अंदर छान फूल आणि दुर्वा, 1 रुपया, सुपारी, हळद कुंकू लावून घेतलेल्या आहे. कलशाच्या सगळ्या भोवती कुंकवाचे हळदी कुंकवाचे बोटं लावून घेतलेल्या आहे. आणि आता त्याच्या डहाळ्या टाकून घेत आहे. 5 झाडांच्या 5 डहाळ्या आहेत त्या. आणि बघा असे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि व्यवस्थित पाडून घ्या तुम्ही. आणि हा बघा नारळ मी पाण्यात ठेवते, कारण की तो म्हणजे तळकल्या नाही पाहिजे म्हणून मी अशी पाण्यात ठेवते त्याला. तर असं नारळ मांडून घेतलेला आहे मी व्यवस्थित. की आता मी बघत होते की कोणत्या दिशेने म्हणजे मी मांडला होता अगोदर, म्हणजे त्याच दिशेने मांडणार म्हणून बघा. आणि तुम्हाला म्हणजे डहाळ्या नाही मांडायचे असेल तर तुम्ही खाची पानं मांडू शकता, पण खाच्या पानांचा आज मान नसतो. आज 5 प्रकारच्या 5 फांद्याच मांडावं लागते. तर मग अशी वस्त्र मी छान देवीचं वस्त्र घालून घेत आहे. आणि थोडंसं अवघडच जाते बांधायला वगैरे, कारण की त्याची दोरी इतकी लहान देतात ना बांधायची, खूपच लहान. वस्त्र इतकं मोठं आहे आणि दोरी खूप लहान देतात. तर बघा, आणि माझ्यामध्ये तरी थोडंसं उंच पाहिजे होतं. तर ह्याप्रमाणे बघा महालक्ष्मी मातेची छान सजावट करून घेतलेली आहे. आणि किती सुंदर दिसत आहे देवी आई, बघू शकता. आणि आता मी म्हणजे दिवा मी साईडला ठेवलेला होता, कारण की दिवा पडल्या नाही पाहिजे म्हणून साईडला ठेवला होता मी. अगोदर कलश मांडून घेतलेला आहे, देवी आईला म्हणजे मांडून घेतलेला आहे. आणि त्या दिवा मग ठेवलेला आहे साईडला मी. आणि आता मी छान मस्त
पानं मांडून घेत आहे आणि पानंसुद्धा तुम्ही स्वच्छ करून घ्या पाण्याने, कारण की घाण राहते, कुठून कुठून ते पानं येतात आणि कसे कसे ते म्हणजे ठेवतात आपल्याला माहीत नाही राहत, कुठून किती गंदगीतून येतात, किती जणांचे हातबोटं लागतात. त्यामुळे मी पानं आणि फुलं जेव्हा पण येतात तेव्हा धुवून चाळणीमध्ये छान पाणी गळू देते त्यांचं. आणि ह्याप्रमाणे बघा मी अशी पानं मांडून पूजामध्ये छान पानं मांडून घेतलेले आहे. आणि पानावरनं मी थोडे थोडे तांदळाची अक्षिदा टाकून घेते. हे बघा, हे मी महादेवासाठी असे म्हणजे एका डब्यातच तांदूळ ठेवलेले आहे आणि हे बासमती तांदूळ ठेवलेले आहे मी, कारण की बाकीचे तांदूळ असे तुटले वगैरे राहतात आणि बासमती तांदूळ हे अख्खे राहते, तुटलेले नाही राहत. म्हणून हे मी महादेवाच्या पिंडीसाठी उपयोग करते आणि प्रत्येक देवासाठी मी हेच तांदूळ यूज करते. तर बघा, आपला गणपती बाप्पाला ठेवलेला आहे अगोदर आणि नंतर महालक्ष्मी मातेला ठेवलेला आहे आणि कवड्या. महालक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये कवड्या तुम्ही नक्की ठेवा. महालक्ष्मी मातेची पूजा मार्गशीर्षची असो या आपली दिवाळीची असो, तुम्ही कवड्या नक्की ठेवा, कारण की कवड्या हा लक्ष्मी प्रिय आहे. त्यामुळे आणि जे लक्ष्मीला प्रिय आहे ते तुम्ही नक्की ठेवा. माझ्याकडे श्रीयंत्र नाही आहे, श्रीयंत्रसुद्धा तुम्ही ठेवा. मला श्रीयंत्र घ्यायचं आहे, तर मी श्रीयंत्राचं ऑर्डर देऊन ठेवलेलं आहे का दादांना. तर ज्यांच्याकडून मी पितळेचे भांडे घेतले होते मागे तुम्हाला सांगितलं होते, त्यांच्याकडे मी श्रीयंत्राचं सुद्धा ऑर्डर दिलेलं आहे. तर श्रीयंत्रसुद्धा ठेवा. पुढच्या वेळेस माझ्याकडे श्रीयंत्र असणार आहे. आणि हे बघा, हे कापड मी सुद्धा नवीन घेतलेलं आहे. बघा किती सुंदर, म्हणजे ते चौरंगपाटावरचं कापड आहे. छोटं आहे पण खूप सुंदर आहे. त्याच्यावर मी छान हे आपले गजराज महाराज विराजमान केलेले आहे, कारण की लक्ष्मीचं एक रूप गजलक्ष्मी असल्यामुळे. आणि माझ्याकडे होते हत्ती, म्हणून मी ते हत्ती ठेवलेले आहे पूजेला. आणि खूप हेवी आहे हे हत्ती, खूप हेवी आहे. आणि आज उद्यापन असल्यामुळे मी जास्त केळं आणून घेतलेले आहे. 1-1.5 डझन केळं आहे आणून घेतलेले आहे. तर कारण की आज उद्यापन करणार आहे मी, मार्गशीर्षचा 4था गुरुवार आहे म्हणून उद्यापन करणार आहे. कारण की 5व्या गुरुवारी अमावस्या आहे. तर अमावस्येमध्ये म्हटलं सुहागनला हळद कुंकू नाही वाण नाही द्यायचे आणि त्यामुळे मी 4थ्याच गुरुवारी उद्यापन करून घेते म्हटलं, आणि 5व्या गुरुवारी सुद्धा पूजा करून घेणार आहे. तर बघा, पूजा मांडून झालेली आहे माझी. आणि शेवंतीचे फुलं वगैरे घेऊन आलेले आहे. आणि शेवंतीचे फुलं 20 रुपयाचे मला 12 मिळाले. मला आश्चर्य झालं की 20 रुपयाचे 12 फुलं म्हणून. तर बघा, आणि मला तर जितके फुलं मिळणार तितके मला कमीच जाते, पण मला जेवढे फुलं मिळाले मी तेवढेच ठेवले. तर बघा, शेवंतीचे फुलं आहे. आणि अशाप्रमाणे आपली घरची पूजा आणि महालक्ष्मीची मातेची पूजा झालेली आहे. बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे. आणि रांगोळी खरंच काढा आणि बघा, रांगोळीची रंगाची काय म्हणते संगती गंगती किती छान आहे. लाल, पिवळा आणि पांढरा यांचं कॉम्बिनेशनच वेगळंच आहे. आणि पूजेच्या अगोदर रांगोळी नक्की घालत जा, कारण की रांगोळी एक शुभ कार्य जे राहते त्याचं म्हणजे सिम्बॉल राहते, संकेत राहते. आणि त्यांनी पॉझिटिव्हिटी पण येते. आपण बघा, प्रत्येक सण तेव्हार राहत होता आपण दारावर रांगोळी नक्की घालतो, कारण की रांगोळीमुळे पण आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे रांगोळी घालणं आवश्यक असते. तर बघू शकता, ह्याप्रमाणे माझी पूजा झालेली आहे. मार्गशीर्षची आरती वगैरे सगळं करून झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. माझी पूजा झालेली आहे, आत्ताच झाली पूजा. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार. आणि ह्या वर्षी 5 गुरुवार येत आहेत आणि 5व्या गुरुवारी आहे अमावस्या. आणि अमावस्या 5:30 वाजतापासून लागणार आहे. आणि तुम्ही 4थ्या गुरुवारी पण उद्यापन करू शकता आणि 5व्या गुरुवारी पण उद्यापन करू शकता. पण मी आज उद्यापन करणार आहे. मार्गशीर्षमध्ये आज 4था गुरुवार आहे, तर मी आज करणार आहे उद्यापन. आणि 5व्या गुरुवारी पण तुम्ही करू शकता, पण 5:30च्या अगोदर तुम्ही उद्यापन करा. आणि उद्यापनसाठी मी आणलेला आहे
काल मी मार्केटमधून हे हे आहे आपलं लसूण आणि अद्रक चिरणी आणि ते आहे आलू किसणी. तर हे किसणी आणलेली आहे मी तर बायांना द्यायला, कारण की माझ्या मते तरी पुस्तका नाही दिलेल्याच बरं आहे. कारण की कोणी पुस्तका कुठेही टाकून देतात, कोणी ठेवतात, कोणी कुठेही टाकून देतात, वाचतात नाही, मग त्या पुस्तकांचा अपमान होतो. आणि त्यामुळे मग मी कोणाला पुस्तका मी अगोदर द्यायची पुस्तका, पण मी आता सोडलेलं आहे पुस्तका. मागच्या वर्षीपासून मी नाही देत. मागच्या वर्षी मी ब्लाऊज पीस दिलेले होते उद्यापनला, पण ह्या वर्षी मी म्हटलं ह्या वर्षी काही वेगळं, तर ह्या वर्षी मी अशा किसण्या आणलेल्या आहे. तर किसण्या आणले तर हे मी आता उद्यापनला हे देणार आहे. तर आणि काल मी मार्केटमध्ये गेली तेव्हा मला कळलं की म्हणजे एक आश्चर्यच वाटलं मला की जेव्हा मी फुलं घ्यायला गेले त्या म्हणाला किती रुपयाचे. मी म्हटलं 20-30 रुपये द्या, तर त्या म्हणाला मला की 20 रुपयाचे फक्त 12 फुलं येणार. तर मी एवढं आश्चर्य झाली, 12 फुलं म्हणजे किती महागाई वाढलेली आहे. आणि म्हणजे खरंच किती म्हणजे युग किती बदललं आहे की इतकी फुलामध्ये सुद्धा इतकी महागाई की 20 रुपयाचे फक्त आणि फक्त, ते बी शेवंतीचे फुलं 20 रुपयाचे 12. आणि खाचं पान जे आहे आपण देवाला पूजेला मांडतो ते पान 1 रुपयाला 1. आणि म्हणजे फुलांचं मला तर आश्चर्यच वाटलं म्हणा. तर चला आज आपली उद्यापन आहे, तर सायंकाळी मी तुम्हाला सांगते मग उद्यापनचं. हाय फ्रेंड्स, आणि आता वाजले आहे 6 आणि माझं उद्यापन झालेलं आहे. बायांना हळद कुंकू देऊन झालेलं आहे आणि आता मी उपास सोडणार. तर बघू शकता तर आता उपास सोडणार आणि खूप व्यवस्थितपणे आणि छान शांतपणे उद्यापन पार पडलेलं आहे. आज 4था गुरुवार पार पडलेला आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.